श्री श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. आज आपण बघत आहोत श्रीमनाचे श्लोकमध्ये 95 श्लोक. चला तर मग बघूयात. वसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. समर्थांनी या श्रीमनाच्या श्लोकामध्ये मला काय सांगितलं आहे की नसे मानसी नष्ट आशा दुराशा, म्हणजे आपण कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवली तर ती आपल्याकडून काय होते तर निरपेक्ष होते. मग समर्थ काय म्हणतात की त्या गोष्टीची तू आशाच ठेवू नको की ती मला भेटावी म्हणून. मग समर्थ काय सांगतात की मला जी काही गोष्टी भेटणार आहे तर ते श्री सद्गुरू कृपेने भेटावी. मग यासाठी समर्थांकडे आपण निवेदन मांडावं की समर्थ जी काही तुम्ही द्याल तर मला गरजेपुरतं द्या, मागेल ते देऊ नका तर लागेल ते द्या. म्हणजे समर्थ काय सांगतात की माझी गरज फक्त द्या. जर आपण गरजेपेक्षा जास्त मागितलं त्याचा आपल्याला लोभ होईल व त्यानंतर त्याचा शोभ होत जाईल. म्हणून समर्थ काय सांगतात की मागेल ते मिळणार नाही ते लागेल ते देईल. नंतर काय सांगितलं आहे, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. म्हणजे समर्थ काय सांगतात की ज्याच्या अंतरी प्रेम हा भक्तिभाव आहे त्याला सद्गुरू लगेच पावतात असं म्हणतात का तर नाही. समर्थ कसे आहेत की दिनाचा दारू मनाचा मावळ. समर्थ कोणाच्या विषयी दुराशा ठेवतात का तर नाही. मग त्याच्या अंतरी काय आहे तर सद्गुरूंच्या अंतरी हे प्रेम हे भरलेच आहे. नंतर काय सांगितलं आहे, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. मग आपण ऋणी हे कोणाच असले पाहिजे तर सद्गुरू स्वामींचे, कारण प्रत्येकाच्या अंतरी हा सद्गुरूंचा अंश आहे. मग समर्थ काय म्हणतात की आपण ऋणी हे त्याचे व्हायला पाहिजे की ज्यानं आपल्याला वेळेला मदत केली. नंतर काय सांगतात की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. आपल्या समर्थ काय शिकवतात. समर्थ हे शिकवतात की त्यांची शिकवण ही इतकी उत्तमाची आहे की आपण कोणत्याही व्यक्तीला वेळेला केलेली मदत ही विसरायची का तर नाही, पण ती बोधही न दाखवता वेळेलाही समर्थ आपल्याकडून पूर्ण करून घेतात. तर हा आपला कार्यभाग नसून सद्गुरूंचा कार्यभाग आहे. नंतर काय सांगतात की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग समर्थ काय सांगतात की आपण ज्याचे ऋणी आहोत मग आपण कोणाचं ऋणी असलं पाहिजे तर मातृदेव भव पितृदेव भव. नंतर म्हणतात की आचार्य देव भव अतिथी देव भव. मग आपण हे चारही काम लक्षात ठेवता आले पाहिजे. तर आयुष्यभर आपला बेस हा इथून सुरू होतो. त्यानंतर समर्थ काय सांगतात, आपण आईवडिलांनाही कधी विसरायचं नाही. पण आणखीन काय, त्यानंतर आचार्य देव भव म्हणजे सद्गुरूंनाही कधी आपण विसरायचं नाही. शाळेतले गुरु जरी झाले जरी आपला मार्क जरी कमी पडले तर सद्गुरू म्हणतात का की नाही मी तू नापास झाला मी तुला शाळेत घेणार नाही तर नाही. सद्गुरू काय सांगतात, सद्गुरूंची शाळाच ही अशी आहे की जो विद्यार्थी नापास झाला आहे त्याला सद्गुरू पहिले पुढे घेतात. मग सद्गुरू नेहमी सांगतात की सद्गुरूंनी आपल्या शिकवण काय दिली आहे तर सद्गुरू आपल्याला टाकून देतात का तर नाही. सद्गुरू आपल्याला काय करतात तर सद्गुरू हे काय आहे तर दिनांचा दयाळू मनाचा मावळ. मग सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं आहे की समोरची व्यक्ती कशीही वागली तरी आपले गुण हे कसे आहेत तर आपले गुण हे उत्तमाचे आहेत. म्हणजे आपण काय राहायला पाहिजे मनानं तर दिनाचा दयाळू मनाचा मावळ. का तर आपल्या सद्गुरूंची शिकवण आहे. मग हा होता आपल्या श्रीमनाचे श्लोकमधील 95 श्लोक. कुठले श्लोक आपण बघा पुढच्या बघा. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.